नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी कल्पना पाटील मॅडम. आज आपण इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेतला जो दुसरा विभाग आहे कवितेचा आणि तिसरा विभाग स्थूल वाचनाचा, या दोन्ही विभागाचा आपण अभ्यास कसा करायचा त्याचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला करणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही नीट ऐकायचा आहे. पद्य विभागाचा हा जो आराखडा आहे म्हणा, जवळजवळ 16 मार्क तुम्हाला या कवितेवर आधारित आहेत. तुमचं पाठ्यपुस्तक तुम्ही अभ्यासलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पुस्तकांमध्ये जवळजवळ 7-8 कविता आहेत. या 8 कवितांमधली पहिली कविता जय जय हे भारत देशा ही फक्त काव्यानंदासाठी आहे. याचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जात नाहीत. एवढं लक्षात ठेवायचं बाळांनो. पहिली कविता फक्त काव्यानंदासाठी आहे. त्याचा फक्त अभ्यास म्हणजे पाठांतरासाठी म्हणा किंवा यासाठी ही कविता दिलेली आहे, काव्याचा आनंद घेण्यासाठी. बाकीच्या उरलेल्या 7, या 7 मध्ये उत्तम लक्षण, वस्तू, आवश्यक चित्र, आश्वासक चित्र, भरतवाक्य, खोद आणखीन थोडेसे, आकाशी झेप गेरे पाखरा, तू झाला समूक समाजाचा नायक. अशा पद्धतीने प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला 2 कविता या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि या कवितांचा अभ्यास आपण कसा करायचा आहे त्याचं मार्गदर्शन मी करणार आहे. जवळजवळ 16 मार्कांसाठी या परीक्षा आहेत, या कविता आहेत. यामध्ये बघा, प्रश्न दुसरा अ पद्य विभाग 2 16 मार्क आहेत. त्यामध्ये पठित पद्य एवढं लक्षात ठेवायचं. पहिला विभाग जो धड्याचा आहे याच्यामध्ये बाहेरचा पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला असतो, पण कवितेमध्ये मात्र फक्त तुम्हाला पुस्तकातल्या ज्या कविता आहेत या कवितेमधलेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. मग आता अप्रश्न बघूया. अप्रश्न जो आहे तो 8 मार्कांसाठी आहे. बघा, 8 मार्क या ठिकाणी तुम्हाला पठित पद्य अप्रश्न याला आहेत. बघा, कुठलीही एक कविता तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल, म्हणजे कविता तुम्हाला छापून तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली असेल, ती कविता वाचून तुम्ही या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. मग हे 8 गुण कसे आहेत बघा. 2 गुण आकलन कृती. आकलन कृती म्हणजेच कविता वाचायची आहे आणि उत्तरं लिहायची आहेत. दुसरा पण 2 गुण आकलन कृती म्हणजेच कविता वाचायची आणि त्यातनं उत्तरं शोधून आपल्याला लिहायची. हे सोपं आहे, कविता वाचायची आहे आणि उत्तरं लिहायची आहेत. तर पुढचं बघा, तिसरा प्रश्न की कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ. जी कविता तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेली आहे त्यातल्या कुठल्याही 2 ओळी तुम्हाला दिलेल्या असतील आणि त्याचा साधा सरळ अर्थ लिहायचा आहे, बाकी काहीच लिहायचं नाही. त्या 2 ओळीचा अर्थ या व्यतिरिक्त तुम्ही काहीच लिहायचं नाही. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आणि काव्य सौंदर्य, हे तुम्हाला कवितेच्या ओळी दिलेल्या असतील आणि त्याविषयी तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे, ते पण 2 मार्कांसाठी आहे. ठीक आहे. हा झाला अप्रश्न. अप्रश्न 8 मार्कांसाठी आहे. आणि कसे मार्क आहेत? आकलन कृती 2, आकलन कृती 2, 2 ओळींचा सरळ अर्थ आणि काव्य सौंदर्याचा प्रश्न. आपण काव्य सौंदर्याचं उत्तर उत्तम लक्षणामध्ये लिहून घेतलेलंच आहे. जरा नीट लक्ष द्या कशा पद्धतीने आपण लिहायचं आहे ते त्याच्यात. ठीक आहे. आता आ प्रश्न. आ प्रश्न सुद्धा बघा 8 मार्कांसाठी आहे. बघा, आ प्रश्न 8 मार्कांसाठी. काय लिहिलंय बघा, अ साठी दिलेली कविता सोडून. म्हणजेच या ठिकाणी हा अप्रश्न जो आहे याच्यामध्ये जी कविता दिलेली असेल तुमच्या 7 कवितांपैकी त्या कवितेबद्दल तुम्हाला विचारलं जाणार नाही. तर ही कविता सोडून तुम्हाला या ठिकाणी दुसरा प्रश्न असेल, कवितेवर आधारित कृती प्रश्न विचारणे 8 मार्कांसाठी. आलं लक्षात. अ साठी दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे
कृतीपत्रिकेत देणे व त्यावर आधारित कृती विचारणे. की पहिला प्रश्न जो अ आहे, अ मधली कविता सोडून आता राहिलेल्या 6 कविता, या 6 कवितांमधल्या कुठल्याही 2 कविता त्याची फक्त तुम्हाला नावं दिलेली असतील. काय? फक्त नावं दिलेली असतील आणि या नावावर आधारित तुम्हाला 4 गुणांचे प्रश्न. तुम्हाला एकतर वस्तू असेल, आश्वासक चित्र असेल, भरतवाक्य असेल, उत्तम लक्षण असेल. तुमच्या ज्या 7 कविता आहेत, या 7 पैकी पहिल्या प्रश्नांमध्ये जी कविता दिलेली आहे ती सोडून उरलेल्या 6 पैकी तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. आणि कृतीनिहाय गुण विभागणी म्हणावी तर 4 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. आता हे 4 मार्क कसे? तर बघा, पहिला प्रश्न, प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री. म्हणजे आपण जेवढ्या 7 कविता आहेत प्रत्येकाचे कवी कवयित्री पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. कवितेचा विषय, दिलेल्या शब्दांचे, म्हणजे त्या कवितेमधले 2 शब्द तुम्हाला दिलेले असतील त्याचा साधा सरळ अर्थ तुम्ही लिहायचे. 2च शब्द असतील आणि दोन्ही लिहायचे आहेत. 2 मार्क आहेत, नीट लक्ष द्या. कवितेचा अभ्यासही तितकाच छान करायचा आहे. आणि चौथा प्रश्न आहे कवितेतून मिळणारा संदेश. कोणता प्रश्न आहे? कवितेतून मिळणारा संदेश. हा देखील तुम्हाला 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. त्याचबरोबर बघा, यामध्ये कोणते प्रश्न असतील अजून आहेत? भाषिक वैशिष्ट्य, कवितेतून व्यक्त होणारा विचार, दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ. त्याचबरोबर 8वा प्रश्न आहे तो म्हणजे कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं. बघा, तुम्ही उत्तम लक्षण, मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहून दिलेली आहेत. त्यामध्ये नीट अभ्यास करा. या 8 प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला उत्तम लक्षणची लिहून दिली आहेत. त्या पद्धतीनेच या प्रश्नाची देखील आपण प्रत्येक कवितेची तयारी करायची आहे. जसजशी आपली कविता शिकवून होत जाईल तसतसं हे जे 8 प्रश्न आहेत, या 8 प्रश्नांचा सराव किंवा या 8 प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये तयार असायला पाहिजेत. आता हे जे 8 प्रश्न आहेत, या 8 पैकी लक्षात ठेवा बाळांनो की कोणतेही, बघा, या 8 प्रश्नांसाठी 4 मार्कांसाठी कुठलेही प्रश्न तुम्हाला दिलेले असतील. बघा, 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारते. म्हणजे की तुम्हाला कदाचित हा 1 मार्काचा प्रश्न असेल, हा 1 मार्काचा असेल, हा येऊ शकतो. हा झाले 4 मार्क, बरोबर आहे. किंवा एक हा असेल, एक हा असेल, एक हा असू शकतो किंवा हा असू शकतो. इन जनरल की त्यांना जे वाटेल ते तुम्हाला प्रश्न असतील. किंवा 2-2 मार्काचे 2 प्रश्नही असू शकतात. एकतर 1-1 मार्काचा 2, 2 मार्काला 1, असे 4. म्हणजे 4 गुणांसाठी कुठलेही या 8 पैकी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. अर्ध्या मार्कांसाठी कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बाळांनो, आपण मागच्या वेळी कवितेचं रसग्रहण कसं करायचं मी स्पेशली वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला होता आणि त्यावर आधारित त्या पद्धतीचा हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. मी शिकवलेला आहे. पुन्हा यासाठी या ठिकाणी याबद्दल मी सांगणार नाही. मग आता कवितेचा अभ्यास कसा करायचा? आता तुम्हाला मी उत्तम लक्षण कविता शिकवलेली आहे. मग ती कविता शिकवून झाल्यानंतर तुम्ही चार्ट कसा तयार करायचा आहे की जेणेकरून ह्या 16 मार्कांचं उत्तर याच्यामध्ये येईल. बघा, पहिलं कवितेचं नाव आणि कवी कवयित्रीचं नाव. कवितेची प्रस्तावना तुम्हाला सांगितलेली आहे की धड्यातला किंवा कवितेतील जे कवी आहेत पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत त्यांचा परिचय दिलेला आहे. कवीचा परिचय दिलेला आहे पहिल्या परिच्छेदामध्ये. अगदी तुमचं कवितेचं नाव असतं, त्याच्या खालीच परिच्छेद असतो अगदी वेगळ्या रंगांमध्ये चौकटीमध्ये. त्यातली जी खालचा परिच्छेद, 2 परिच्छेद असतात, या 2 परिच्छेदमधला खालचा परिच्छेद जो असतो तो तुम्हाला प्रस्तावनेचा असतो. मग ती प्रस्तावना तयार करायची. म्हणजेच एक काय करायचं, कवितेचे नाव, कवयित्रीचं नाव, प्रस्तावना, मग सगळे कवितेचे शब्दार्थ तुमचे लिहून झाले पाहिजेत, कवितेचा अर्थ लिहून झाला पाहिजे, कवितेतून मिळणारा संदेश, वैशिष्ट्य, व्यक्त होणारा विचार किंवा कविता आवडली न आवडल्याची कारणं. खरं म्हटलं तर या 8 प्रश्नांचा विचार किंवा अभ्यास आपण मागच्या वर्षी सुद्धा केलेला आहे. पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कवितांचा या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, चार्ट
तयार करायचा आहे। या 8 प्रश्नांचा चार्ट तुम्ही प्रत्येक कवितेचा तयार केला की तुम्हाला या 16 मार्कांचा जो काही 16 मार्कांची जी काही तयारी करायची आहे ती तुमच्या या 8 प्रश्नांमध्ये येऊन जाते। पहिला प्रश्न पठित पद्य 8 मार्क आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न जो आहे हा हे 8 मार्क, अशा पद्धतीने 16 मार्क। या 16 मार्कांची तयारी कशी करायची आहे तर मी दिलेला हा जो चार्ट आहे या चार्टनुसार तुम्ही तुमच्या प्रत्येक कवितेची तयारी करायची आहे। एवढा चार्ट तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या फाईलमध्ये तयार असेल। चला, उत्तम लक्षण कविता काढली की सगळी या प्रश्नांची उत्तरं तुमची तयार असतील, तुमचं वाचन झालं असेल तर निश्चितच हे 16 मार्क तुमचे कुठेही जाणार नाहीत। आणि म्हणून प्रत्येक कवितेचा असा चार्ट तुम्ही तयार करायचा आहे। आलं लक्षात बाळांनो? म्हणजे कवितेचा अभ्यास कसा करायचा आहे, कवितेचा अभ्यास करताना लक्षात ठेवायचं आहे की आपण हा चार्ट बनवायचा आहे आणि चार्टनुसारच आपली उत्तरं तयार करायची आहे। ठीक आहे, आता दुसरा प्रश्न कळला कवितेवरचा। आता तिसरा हा छोटासा पार्ट आहे म्हणून ह्याच्यातच घेते। विभाग 3 आहे स्थूल वाचनाचा। स्थूल वाचन 6 मार्कांसाठी। तुम्हाला मागच्या वर्षी 9वीला सुद्धा स्थूल वाचन होतं, 6 गुणांसाठी होतं। मग या ठिकाणी बघा 3-3 गुणांच्या 2 कृती, म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी आहे। किती मार्कांसाठी आहे? 3 मार्कांना एक प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्हाला बघा प्रश्न आधी स्थूल वाचन की स्थूल वाचनाचे धडे तुमचे 4 आहेत। 4 विभाग तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात आहेत। या 4 विभागांमध्ये स्थूल वाचन 4 धडे आहेत। एक पहिला आहे, पहिल्या विभागामध्ये आहे बालसाहित्यिका गिरजाकीर। त्यानंतर दुसऱ्या विभागात आहे मनक्या पेरेन लागा। तिसऱ्या विभागात आहे तुम्हाला वीरांगना। वीरांगनामध्ये 2 भाग आहेत। पहिला आहे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि दुसरा आहे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा परिचय दिलेला आहे। आणि चौथ्या विभागामध्ये आहे व्युत्पत्ती कोश। जसे धडे शिकत जाऊ आपण याचा अभ्यास करायचा आहे, पण स्थूल वाचनाचा अभ्यास करताना काय काय लक्षात तर स्थूल वाचनाचा बघा त्याच्यावर कशा प्रश्न असतील, पाठाचा आशय किंवा त्याच्याशी सांगड घालणारा आशय, जीवन कौशल्य यावर आधारित तुमचे 3 प्रश्न असतील। बघा तुम्हाला 6 मार्कांसाठी प्रश्न आहेत। तुम्हाला परीक्षेमध्ये स्थूल वाचनामध्ये 3 प्रश्न असतील, 3 धड्यावरचे 3 प्रश्न असतील। या 3 धड्यावरचे 3 प्रश्न असतील आणि या 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत आणि एका प्रश्नाला मार्क आहे 3। बघा कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे या ठिकाणी। पहिलं, संपूर्ण पाठाचं आकलन आणि त्याची मध्यवर्ती विचार। जसं मध्यवर्ती कल्पना की कविता असली की आपण कसं त्याचा सारांश लक्षात घेतो, त्या पद्धतीने त्या धड्याचा सारांश लक्षात घ्यायचा। बघा उत्तर केवळ पाठावर आधारित तुमचं असलं पाहिजे। आशयाला योग्य असे तुमचे विचार, निरीक्षण, वाचन यांची अभिव्यक्ती म्हणजे स्वमत मांडणी सुद्धा तुमची असली पाहिजे। आणि हे सगळे मुद्दे लक्षात घेत स्थूल वाचनाचा अभ्यास काळजीपूर्वक करायचा आहे। म्हणजेच या ठिकाणी स्थूल वाचन 6 मार्काला आहे। स्थूल वाचन छानपैकी धडे सतत वाचत राहायचे। सतत वाचन हेच याच्यावर उपाय म्हणूया की स्थूल वाचनाचा अभ्यास कसा करायचा तर स्थूल वाचनाचे धडे कमीत कमी 5-5, 6-6 वेळा तुमचे वाचन झालेले असले पाहिजेत, तरच तुम्ही छानपैकी त्याचा अभ्यास करू शकणार आहात। त्याच्यावर आधारित तुम्ही उत्तरं लिहिणार आहात, कारण तुम्हाला प्रश्न कसे आहेत, केवळ पाठावर आधारित ही प्रश्न आहेत, धड्यावर आधारितच असणार आहेत। आणि म्हणून बाळांनो लक्षात ठेवायचं, या स्थूल वाचनाचे धडेच तुम्ही खूप वाचायचे आहेत, त्याची उत्तरं लक्षात घ्यायची आहेत। म्हणजेच मराठीच्या पाठ्यपुस्तकामधलं स्थूल वाचन तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक करावं लागेल। ठीक आहे बाळांनो, म्हणजे लक्षात आलं असेल कवितेचा अभ्यास कसा करायचा आहे आणि स्थूल वाचनाचा अभ्यास कसा करायचा आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेची उत्तराची तयारी तुम्ही करायची आहे। ठीक आहे, धन्यवाद।